ज्योतिराव, वहिनी ज्योतिराव. भाऊजी अहो हे महत्वाच्या कामासाठीच बाहेर गेलेत. महत्वाचं काम म्हणजे त्या मुलीसाठी वर संशोधन हेच ना? हो. वहिनी, जी गोष्ट शक्यच नाही ती करायचीच कशाला आम्ही म्हणतो. अहो आजवर या समाजाने कधी या गोष्टीचा विचार सुद्धा केलेला नाही. इतक्या हजारो वर्षांची परंपरा आहे आपल्याला, पण विधवेचा पुनर्विवाह हे तुम्ही कधी ऐकलंय किंवा वाचलंय? आणि वहिनी, आपल्या समाजात कोणी विधवा पुनर्विवाहाला मान्यता देणारच नाही. पुढे कशा कशाचा सामना करावा लागेल हे काही सांगता येतंय का? वहिनी, म्हणूनच आम्ही आलो आहोत. तुम्ही ज्योतिरावांशी बोला, ते तुमचं ऐकतील. भाऊजी अहो मी कसं समजावू यांना, कारण मुळात मला यांची मतं पटताय. सदा भाऊजी यांना मुलगी दाखवायला घेऊन आले होते तेव्हा तेव्हा तुम्हीच नवरा मुलगा आणला होता, आठवतंय ना? त्यावेळी तुम्हाला यांचं म्हणणं पटलं होतं म्हणूनच तुम्ही यांची साथ दिलीत. आणि आता तुम्हीच हे म्हणताय. अहो त्यावेळी साथ दिली म्हणजे काय, ते प्रत्यक्ष काहीही होणार नाही हे ठाऊक होतच. तशी वेळ येणार नव्हतीच. म्हणजे सदा त्यावेळी फक्त वादविवादात जिंकता यावं याकरता बोलाचीच कडी आणि बोलाचाच भात आहे अशी तुझी धारणा होती. तर मी तुम्हाला एक गोष्ट सांगू काय, एखादी गोष्ट मनापासून पटली नसेल तर ती तोंड देखील सुद्धा करू नये. आम्ही दोघांनी त्यावेळेला जी भूमिका घेतली ती आम्हा दोघांनाही मान्य होती आणि ती आता आम्ही कृतीत आणतोय. अहो पण ज्योतिराव, आपण कुठे राहतो? साता समुद्रापार अशा गोष्टी घडतही असतील. बघ, म्हणजे आता बोलता बोलता तू असं कबूल केलंस की ही गोष्ट बाहेर कुठेतरी घडू शकते, परक्या ठिकाणी, पण आपल्या इथे नाही. असं का? जी गोष्ट परक्या ठिकाणी घडू शकते ती इथे का घडू शकत नाही? आणि त्याकरता तर आम्ही प्रयत्न करतोय. कुठलीही गोष्ट घडताना पहिल्यांदा त्याला विरोध होणारच. याचा आपण सगळ्यांनीच अनुभव घेतलाय. अर्थातच आजच यश मिळेल असं आमचं अजिबात म्हणणं नाही, पण कुठे ना कुठेतरी एक कुटुंब तरी नक्की असेल जे या रूढी परंपरांच्या पलीकडे जाऊन एखाद्या विधवेचा स्वीकार करेल. अहो पण ज्योतिराव, ह्या घरात राहणाऱ्या विधवेचं, नर्मदाचं काय? नाही, मान्य आहे कधी ना कधीतरी उजाडेल, पण म्हणून हे आता असं? आपण असा नकारात्मक विचार कशा करता करायचा? सखा, नर्मदेचं लग्न ठरणार नाहीच कशावरून? अरे कोणीतरी असेल जो या रूढी परंपरांच्या पुढे जाईल. आता तो भिवून पुढे येत नसेल. मला एक सांगा, तरुण विधुराच्या लग्नाला मान्यता आहे, मग तरुण विधवेचं लग्न व्हायला हरकत काय आहे? आणि एखादा तरुण विधूर तरुण विधवेची लग्न करूच शकतो. प्रचंड विरोध होणार हे मान्य करावंच लागेल. ते आम्ही अमान्य करतच नाही हो. हे बघा, तुम्हाला जर मनापासून वाटलं, पटलं तर साथ द्या, पण एक गोष्ट नक्की, कुठल्याही विरोधाला भिवून आम्ही पाऊल मागे घेणार नाही. तुला पुन्हा कुंकू लावण्याचा हक्क नाहीये. तुझ्यामुळे या भल्या माणसांना त्रास होऊ देऊ नकोस. नर्मदा, काय ग, काय झालं? मला माझ्या सासरी सोडून या.
मगाशी मी चोरून ऐकलं. ते आले होते ना, त्यांचं म्हणणं पटतंय मला. माझं जे काय व्हायचंय ते होऊ दे. 2 दिवस आयुष्य जगण्याचं स्वप्न बघितलं तेवढं पुरे. पण माझ्यामुळे तुम्हाला आम्हाला विरोधाला सामोरं जावं लागेल म्हणून तू माघार घेतेस, बरोबर ना? वेडी आहेस तू, तुझ्या लक्षात येत नाहीये. अगं आता हे माघार घेणार नाही. विधवेला पुनर्विवाहाचा हक्क आहे. तिची इच्छा असेल तर तिचा विवाह व्हायलाच हवा. हे यांना पटलंय आणि मलाही. विधवा पुनर्विवाह घडवून आणण्यासाठी आता हे झटणार. आम्ही झटणार, लोकांना समजावणार, त्यांचं मत बदलण्याचा प्रयत्न करणार. या सगळ्यात तू माघार घेतलीस तरी आम्हाला विरोधाला सामोरं जावं लागणारच आहे. पण विचार कर, जर तू तयार झालीस तर तुझं स्वप्न पूर्ण होऊ शकतं. नमस्कार. नमस्कार. काय रघुनाथराव, आज इकडं कोणीकडं? अहो मी तुम्हाला सांगितलं ना, मला रघुच म्हणा. तुम्ही कुठे राव म्हणता? अहो तो मान तुमचा, तुम्ही कमावलाय. ज्योतिराव, मलाही तुमच्यासारखं कार्य करावं असं वाटतं, पण सुचत नाही काय करावं. मलाही समाजात सुधारणा करायची आहे. म्हणजे त्यासाठीच मी शाळेत पंतोजी व्हायलाच येणार होतो. पण काय, मामांनी नकार दिला काय? असू दे, हरकत नाही. नाही नाही नाही, ते तुमच्याविषयी काहीच बोलले नाही. उगाच गैरसमज करून घेऊ नका. छे छे, माझा मुळीच गैरसमज नाही. तुमच्या मामांना माझ्या लहानपणापासून मी अगदी चांगलाच ओळखतो. अहो खरंच, म्हणजे माझं लग्न व्हावं त्याचसाठी त्यांनी मला इथे बोलावून घेतलंय. त्यामुळे ते माझ्या मागे लागलेले आहेत. म्हणजे अजून तुझं लग्न झालेलं नाही? झालं होतं, पण साध्या तापाचं निमित्त झालं आणि रमा गेली. म्हणजे विधुर आहेस तर? रघुनाथ, आत्ता जे बोलत होतास की समाजाकरता काहीतरी चांगलं करायचंय वगैरे, ते खरंच मनापासून बोलत होतास का उगा ऐका बोलायला बरं वाटतंय म्हणून बोलत होतास? नाही हो, खरंच वाटतंय. पण बदलाची सुरुवात स्वतःपासून करायची असते. त्याची तयारी आहे काय? म्हणजे मी समजलो नाही. आता पहा, स्त्रियांनी शिक्षण घ्यायला हवं असं मला नुसतं वाटून उपयोगाचं नाही. तर त्याकरता मी काय केलं पाहिजे? मी आधी माझ्या पत्नीला शिकवलं पाहिजे, आणि तेच मी केलं. आधी मी माझ्या पत्नीला शिकवलं आणि मग लोकांना सांगितलं. ह्या करता आम्हाला खूप संघर्ष करावा लागला, पण आम्ही अजिबात डगमगून गेलो नाही. हो, माझीही मोठा संघर्ष करायची तयारी आहे. मग एका बालविधवेशी लग्न करशील? रघुनाथ, आत्ता मला शब्द दिलायस म्हणून उगाच होकार देऊ नकोस. खरोखर संघर्षाची तयारी असेल तरच होकार दे. कारण ह्या संघर्षाची सुरुवात तुझ्या घरापासूनच होणार आहे, तुझ्या मामापासूनच होणार आहे. नाही, मला मामा आणि समाजाबद्दल काहीच म्हणणं नाहीये. त्यांच्या विरोधाला मी तयारही आहे. पण तुझं तुलाच पटत नाही असं म्हणायचंय काय? हरकत नाही, मी तुला एक आकडेवारी सांगतो, ऐक. 1851 साली जी जनगणना झाली त्यामध्ये 0 ते 4 वर्षांच्या बालविधवांची संख्या, म्हणजे अशा मुली ज्या अजून पाळण्यात आहेत, ज्यांना नीट चालता बोलता येत नाही, अशा 1, 2, 3, 4 वर्षांच्या मुली ज्यांची नवऱ्याची ओळख सुद्धा नाही आणि ज्या विधवा झालेल्या आहेत, अशा बालविधवांची संख्या किती आहे ठाऊक काय? 8000. आता मला सांग, त्यांचा गुन्हा काय? अरे लाख लाख दाणे तांदळाचे आणि गव्हाचे त्यांना मोजायला लावतात.
ते दाणे गाईला खायला घालायला लावतात आणि गाईच्या शेणातून जे दाणे पडतात ते त्यांना प्रसाद म्हणून आणि पापकशालन म्हणून खायला लावतात. अरे काय चाललंय काय? लग्न लावताना त्यांना कोणी विचारलं होतं काय? 70 वर्षाच्या जरठ म्हाताऱ्याशी जेव्हा 10 वर्षाच्या मुलीचं तुम्ही लग्न लावता तेव्हा तिची परवानगी घेता आणि मग जर तो म्हातारा मेला तर त्याची शिक्षा आयुष्यभर त्या मुलीला का भोगायची? ह्याच करता बालविधवांचा पुनर्विवाह व्हावा म्हणून आम्ही प्रयत्न करतोय. पण तुला जर हे पटत नसेल तर तू अजिबात होकार देऊ नकोस, कारण हा तुझ्या आयुष्याचा प्रश्न आहे. पण जर तुझा होकार असेल तर रघुनाथ, आमच्या घरी एक बालविधवा तिच्या भावी संसाराची स्वप्न रंगवते आहे. तुझ्या निर्णयाची वाट पाहीन मी. एका बालविधवेशी लग्न करशील? मी तुझ्या निर्णयाची वाट पाहतोय. रघु, अरे इतका बेचैन का आहेस? वहिनींची आठवण येत आहे का? नाही, काहीच नाही. वहिनींच्या अकाली जाण्याने तुझी ही अवस्था झाली आहे ना? बरं. अरे बरं काय बरं रघु? हे बघ रघु, तू आता नवीन ठिकाणी राहायला आला आहेस. आजूबाजूची माणसे बदलली आहेत, वातावरणही बदलले आहे. त्यामुळे तूही तुझ्या आयुष्याची नव्याने सुरुवात कर आणि जुन्या आठवणी साऱ्या पुसून टाक. तेच करायचंय, पण कळत नाहीये कसं करू. नारायणा, आलास का रे? हो आई. जरा आत ये बघू. हो आई, आलो. अहो असं काय करता? त्याने होकार दिला तर आपण नर्मदेला आगीतून फुपाट्यात टाकल्यासारखं होईल. संघर्ष करावा लागेल आणि त्या संघर्षाची सुरुवात मामापासून होईल याची मी त्याला कल्पना दिलेली आहे. हा कसला संघर्ष? त्या दोघांचं लग्न झालंच तरीही केशव भट त्यांना जिवंतच ठेवणार नाहीत. आकाश पाताळ एक करतील. ठाऊक आहे मला. तुम्ही त्याला विचारलंतच का? हे बघ सावित्री, त्या मुलाबद्दल जर म्हणशील तर आपण ज्या दिवशी विहीर खुली केली त्याच दिवशी तो मला भेटायला आला होता. त्याचा स्वतःचा सख्खा मामा माझ्या विरोधात आहे हे त्याला माहीत असूनही तो मला भेटला. म्हणजेच काय, त्याच्या चांगल्याला चांगलं आणि खऱ्याला खरं म्हणण्याची धमक आहे. दुसरी गोष्ट, आपण नर्मदेचं लग्न कोणाशीही लावलं तरी केशव भट विरोध करणारच आहे. पण इथं त्याचा सख्खा भाचा आहे म्हटल्यावर कदाचित माणुसकीनं विचार होऊ शकेल. त्यामुळे नर्मदाचं लग्न इतर कोणाशीही लावताना आपल्याला जो संघर्ष करावा लागेल त्यापेक्षा ह्या संघर्षाची धार कदाचित थोडी बोथट असेल. मला नाही तसं वाटत. पण सावित्री, या सगळ्यामध्ये तू आपल्याला कुठेच धरत नाहीयेस. आपण दोघंही त्यांच्या मागे ठामपणे उभे राहू आणि बघू नर्मदा आणि रघुनाथच्या केसालाही धक्का कसा लागतो ते. अहो पण मग त्यांच्या संसाराचं काय? त्यांच्या राहण्याचं काय? केशव भट काही त्यांना स्वतःच्या घरात थारा देणार नाही. तसं झालं तर मी नर्मदा आणि रघुनाथला सरळ आपल्या घरी आणून ठेवीन. अहो हे आबांचं घर आहे. होय, पण माई आणि आबांना अडचण असेल तर मी उस्मानला विचारेन. उस्मानच्या घरी, उस्मानच्या पडवीत मी नर्मदा आणि रघुनाथला राहायला सांगेन. अहो सावित्री, मी ह्या सगळ्यातनं मार्ग काढतोय आणि तुम्हाला अडचणी सांगते आहेस. म्हणजे तुला फारसं पटलेलं दिसत नाहीये. नाही हो, तसं नाही. पण मला वाटतं केशव भट या लग्नाला परवानगी देणार नाहीतच. त्यातूनही रघुनाथ लग्नाला तयार झालाच तर केशव भट त्याच्याशीही दगाफटका करतील. आता केशव भट काय करेल या भीतीत तर आपण जगू शकत नाही. आपल्या हातात काय उरतं? नर्मदा आणि रघुनाथचं रक्षण करणं. आणि तेही केव्हा? रघुनाथाचा होकार आल्यानंतर. तो होकार तर पहिल्यांदा येऊ दे, मग पाहू. अहो, ऐकलात का?
आज काहीतरी गोडा धोडाचे जेवण करा. आमच्या लाडक्या भाच्याला आवडेल असे काहीतरी करा. हो बाबा, काय झाले काय आहे? आनंद वार्ता सांगा तरी. अरे आपल्या रघुने नशीब काढले. आज तुझे दोन्ही प्रश्न एकदमच सुटले. आपले वसंत सीताराम भेटले होते. नेने त्यांच्याकडे मी याच्या नोकरीसाठी शब्द टाकला. ते ताबडतोब तयार झाले. आता तुला जोत्याच्या शाळेत शिकवायला नको. आणि दुसरी आनंद वार्ता अशी की मी नेन्यांच्या भाचीशी तुझे लग्न ठरवूनच आलो आहे. अहो, नेने म्हणजे पुण्यातले मोठे प्रस्थ, पेशव्यांना कर्ज देणाऱ्या मोजक्या सावकारांपैकी एक. आणि ते तुला जावई करून घ्यायला तयार झालेत. तू विधूर आहेस हे ठाऊक असून सुद्धा. अर्थात तू माझा भाचा आहेस म्हणून हे होते आहे, पण ते असो. मामा, मला तुमच्याशी काही बोलायचंय. बोल. मामा, मला नर्मदाशी लग्न करायचंय. नर्मदा नव्हे रे, गोदू. गोदू नाव आहे नेन्यांच्या भाचीचे. नर्मदा म्हणजे बालविधवा. जी आत्ता ज्योतिरावांकडे राहते. काय? अरे हे कसले भिकेचे डोहाळे लागले तुला? तुझ्यासाठी लाखात एक स्थळ निवडून आणले मी, आणि तुला एका विधवेशी विवाह करायचा आहे? एका पांढऱ्या पायाच्या पोरीशी, जिने आधी आपल्या आई बापाला खाल्ले मग नवऱ्याला गिळले, तिच्याशी लग्न करायचंय तुला? आणि तिला हा अधिकार दिला कोणी? एका विधवेने जसे जगायचे असते तसे जगावे तिने. पण त्या बिचारीची काहीच चूक नसताना तिने असं जीवन का जगावं? हे तिचे पाप आहे. अरे तिच्याशी लग्न केलेस ना तर नरकात जाशील तू. नक्कीच चोत्याने कान भरलेले असणार तुझे, नाहीतर मामाला उलटून बोलायची हिम्मत झाली नसती तुझी. अरे तो एक तुझे कान भरतो, पण तूच अक्कल नको. पुन्हा जर तू त्याच्या नादाला लागलास ना रघ्या, तर मी काय करता? नशीब तुझे की तू माझ्या बहिणीचा मुलगा आहेस. तुझ्या जागी जर नारायण असताना तर जीव जाईपर्यंत गळा सोडला नसता मी त्याचा. ओ माझ्या मूर्ख भाच्याला समजावून सांगा जरा. नरकात बूट टेकवायचे नक्की केले आहे त्याने. अरे तुझ्या आईशीच काय उत्तर देऊ मी आता? अहो तुम्ही शांत व्हा ना. नाही, त्याला काय करायचंय ते करू द्या, पण तुम्ही स्वतःला सांभाळा. म्हणजे या सगळ्याला तुझीच फूस आहे तर? वाटलेच होते मला. पाणी भरण्याच्या निमित्ताने बाहेर जातेस तेव्हा तू जोत्याच्या शाळेत जात असशील, तेव्हाच हे असले विचार येतात तुझ्या मनात. म्हणजे एकदा मी उलटलो की तू बोहल्यावर चढायला मोकळी. मुकाट्याने नेन्यांच्या गोदूशी लग्न करायला तयार हो. अरे ज्योती, तू या पोरीचं नर्मदाचं जे लगीन लावणार आहेस ते लग्न होणार आबा. आता काहीही झालं तरी मी मागे हटणार नाही. अरे नग हटूस. बर केशव पाट्याच्या भाच्याला लग्नाला कशा पायी तयार केलंस? अहो तो मुलगा समाजाकरता काहीतरी चांगलं करायचं म्हणतोय, ही चांगली गोष्ट नाही काय? आणि मी फक्त विचार मांडलाय. हो नाही म्हणायचं त्यांनी ठरवायचंय. अरे पण त्या पोराला कशा पायी विचारायचं? दुसरा कोणी मी आला असता की. हे बघ ज्योती, तुझा जो हट्ट आहे ना, ए जोत्या, बाहेर ये.